नमस्कार, मी प्राची साळुंखे. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत जगभरातील सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा जगाच्या पाठीवर या बुलेटिनमधून. जगाची वाटचाल कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दिशेने सुरू असल्याचं दिसतंय. आठवडाभरात स्पेनमध्ये रुग्णांची संख्या 64%, तर हॉलंडमध्ये 33% वाढली आहे. म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश या पूर्वेकडील देशांमध्येही झपाट्याने रुग्णवाढ झालेली आहे. त्यामुळे भारतानेही सावध राहिलं पाहिजे असं मत कोरोना कृती गटाचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य विके पॉल यांनी व्यक्त केलंय. भारतात लसीकरणाचा वेग वाढला असला तरी तो पुरेसा नाही. परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. लॉस एंजेलिस काउंटीमध्ये या वीकेंडपासून पुन्हा मास्क लावणं बंधनकारक केलंय, तर सार्वजनिक ठिकाणी इंडोर मास्क घालणं आता अनिवार्य आहे. लसीकरण झालं असलं तरी हा नियम आहे. लॉस एंजेलिसमध्ये वेगानं आणि सतत रुग्णवाढ होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. हा निर्णय निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया इथल्या रहिवाशांनी व्यक्त केली. बोलिव्हियात व्हर्जिन डेल कार्मेन या डान्स फेस्टिवलला अखेरीस सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे या फेस्टिवलमधले सर्व कार्यक्रम रद्द झाले होते. परेडमध्ये सहभागी होण्यापूर्वी सर्व डान्सर्सची कोविड टेस्ट करण्यात आली आणि या फेस्टिवलमध्ये 11 डान्स ग्रुप आणि 50 डान्सर्स सहभागी झाले आहेत. तर कोविडच्या संसर्गामध्ये किंचित घट झाल्यानं या लसीकरणाचं प्रमाण वाढल्यानं आणि फेस्टिवलला प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळाली. अमेरिकेतील जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती दिली जात असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या कार्यालयानं ठेवलाय. देशातील जनतेला कोरोना आणि लसीकरणाबाबत चुकीची माहिती दिली जाते, त्यामुळे अनेक बळी जात आहेत असं व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी म्हटलंय. सोशल मीडियावरून लसीकरणाबाबत 65% चुकीची माहिती देण्यामध्ये 12 जण जबाबदार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. मात्र यासाठी कोणाच्याही फेसबुक अकाउंटवर नजर ठेवली जात नसल्याचंही त्या म्हणाल्या. वॉशिंग्टनमधील 23 वर्षांच्या मोटरसायकल मेकॅनिकनं एक मिलिनियल डॉलर्सची लॉटरी जिंकली आणि वॉशिंग्टनच्या लसीकरण प्रोत्साहन मोहिमेमध्ये ही लॉटरी काढली जाते. तर गव्हर्नर जे इन्स्ले यांच्या हस्ते कॅमेरॉन एम याला हे बक्षीस देण्यात आले. येत्या काही दिवसात अमेरिकेतून आफ्रिकेला लसींचे डोस पाठवायला सुरुवात होणार आहे. या उन्हाळ्यात संपूर्ण आफ्रिका खंडामध्ये 2.5 कोटी लसी पोहोचवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलेलं आहे. तर इथिओपिया, त्याचप्रमाणे डिजिबौटी आणि बुर्किनो फासो या देशांना सगळ्यात आधी लसींची मदत पोहोचवली जाणार. अमेरिकेतील मिसुरीमध्ये डेल्टा विषाणूमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मिसुरीच्या नैऋत्य भागात हा प्रभाव सर्वाधिक आहे. शुक्रवारी या भागात 228 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत. 3 आठवड्यापूर्वी ही सरासरी 120 पेक्षाही कमी होती. सध्या तरुण रुग्णांची संख्या जास्त आहे आणि त्यातही विशीतले रुग्ण जास्त आहेत. तसंच लहान मुलंही हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. गर्भवती महिलांना संसर्ग होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. कोविड रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण मिसिसिपीमध्येही वाढलं आहे. त्यावर उपाय म्हणून लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेंटरनं नवीन योजना आणली आहे आणि या अंतर्गत UMMC मध्ये शिकणारे विद्यार्थी, काम करणारे कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. तर ल्युसियानामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या आणि मृत्यूदरही वाढला आहे. त्यामुळेच आरोग्य अधिकारी लोकांना लस घेण्यासाठी सतत दबाव टाकतायत. या भागात डेल्टामुळेही संसर्ग वाढल्याचं आरोग्य अधिकारी सांगतायत. मिसिसिपीमध्ये तर एकाच दिवसात रुग्णसंख्येचा उच्चांक झालाय. एकाच दिवसात 1200 रुग्णांची नोंद झाली. लंडनचं टाट मॉडर्न म्युझियमचं रूपांतर तात्पुरत्या कोविड लसीकरण केंद्रामध्ये करण्यात आलेलं आहे. इथं 18 वर्षांवरील सर्वांना फायझर लसीचे दोन्ही डोस देण्यात येणार आहेत. डेल्टामुळे ब्रिटनमधील संसर्गाचं प्रमाण वाढलंय. त्यामुळेच ब्रिटननं आपली लसीकरण मोहीम प्रस्तावित तारखेला संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बातमी आहे ऑस्ट्रेलियामधून. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले. तिथं कोरोनाचे 111 नवीन रुग्ण आढळलेत आणि एका रुग्णाचा मृत्यू देखील झालाय. तर सिडनी आणि त्याच्या आसपासचा परिसर लॉकडाऊनच्या 4थ्या टप्प्यात आहे. शनिवारी 30 जुलैपर्यंत हे निर्बंध असेच कडक राहणार असल्याचं न्यू साऊथ वेल्सच्या प्रीमियर ग्लॅडियस बेरेजिक्लाइन
म्हणाल्यात आणि त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय सिडनीच्या उपनगरांमधील रहिवाशांना घराबाहेर पडता येणार नाही. टोकियो ऑलिम्पिकला अवघा एक आठवडा शिल्लक असताना जपानमध्ये कोरोना केसेसमध्ये वाढ होते. जपानमध्ये बुधवार ते शुक्रवार दररोज 3000 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राजधानी टोकियो शहरातही दररोज 1000हून अधिक रुग्ण सापडत आहेत. शुक्रवारी जपानमध्ये 3432 नवे कोरोना बाधित सापडले आहेत, तर 9 जणांचा मृत्यू देखील झालाय. ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै रोजी जपानच्या टोकियोमध्ये सुरू होत आहेत. शुक्रवारी प्रकाशित झालेल्या एका संयुक्त लेखात कोरोना व्हायरस हा निसर्ग निर्मित आहे की मानव निर्मित या मुद्द्यावर एकूण 22 चीनी आणि ब्रिटिश शास्त्रज्ञांनी युक्तिवाद केला आहे. चीनी लाईफ सायन्सेसद्वारा प्रकाशित SARS-CoV-2 द ब्लाइंड वॉचमेकर या त्यांच्या लेखात वैज्ञानिकांनी सिद्ध केलंय की मानवाला कोरोना व्हायरस किंवा SARS-CoV-2 बनवणं शक्य नाहीये. कोविड-19 आणि त्यावर असलेल्या लसीविषयीच्या चुकीच्या माहितीच्या प्रसाराने काही घातक दुष्परिणाम देखील होत आहेत, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलंय. शुक्रवारी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताना ज्यावेळी बायडन यांना फेसबुकवरून प्रसिद्ध होत असलेल्या चुकीच्या माहितीबद्दल विचारलं असता हे लोकांचा जीव घेण्यासारखं आहे, असं संतापजनक उत्तर बायडन यांनी दिलंय. गुरुवारी अमेरिकेच्या सर्जन जनरलने आरोग्याविषयी माहिती देणारी एक 22 पानी पुस्तिकाच प्रसिद्ध केली होती. कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्रकाराबद्दल ब्राझीलच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आता रिओमध्येही डेल्टाचे रुग्ण आढळून आलेत, परंतु शक्य तितक्या लवकर रहिवाशांचं लसीकरण पूर्ण करून संसर्ग रोखता येईल अशी आशा देखील त्यांना आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ब्राझीलमध्ये आतापर्यंत 68% लोकांनी फायझर, ॲस्ट्राजेनेका आणि कोरोनावॅक लस घेतलेली आहे. तर ब्राझीलच्या समुद्र किनाऱ्याजवळील मॅनॉस शहरामध्ये या वर्षाच्या सुरुवातीला गॅमा व्हेरियंटचा रुग्णही आढळला होता. तर लुइझियानाचे राज्यपाल आपल्या राज्यातील लोकांना कोविड-19 लसीविषयी चुकीची माहिती पसरवू नका, कारण जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्ट आहे असं नागरिकांना त्यांनी म्हटलंय. तर लुइझियानामध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. एडवर्ड यांचं म्हणणं आहे की व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी मुखवट्याच्या सक्तीचा आदेश किंवा इतर उपायांची पूर्तता करण्याची योजना अद्याप तरी नाही. मॉस्कोमध्ये रेस्टॉरंटमध्ये जाण्याबाबतचे निर्बंध पुन्हा कडक करण्यात आलेत. आता पुन्हा फक्त लसीकरण केलेल्या किंवा कोरोनातून बऱ्या झालेल्यांनाच रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. अर्थातच याचा रेस्टॉरंट मालकांना आर्थिक फटका बसणार आहे, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण गेल्या काही दिवसात रशियामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत सतत वाढ होताना पाहायला मिळते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. सोमवारपासून हा निर्णय अंमलात येणार आहे. स्पेनमधील बार्सिलोना आणि त्याच्या परिसरात डेल्टा विषाणूमुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यानं पुन्हा एकदा निर्बंध कडक करायला सुरुवात झाली आहे. तर कॅटालोनियामध्ये आता पहाटे 1 ते पहाटे 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आलाय. सार्वजनिक कार्यक्रम सोहळे साजरे करायला बंदी घालण्यात आली आहे. स्पेन आणि अन्य युरोपीय देशांमध्ये लसीकरण चांगलं होऊनही डेल्टामुळे संसर्ग वाढतोय. तर कॅटालोनियामध्ये गेल्या 14 दिवसात 1 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. तर सेनेगलमध्ये मुस्लिम धर्मीय ईदसाठी तयारी करतायत. मात्र याच काळात लोकांचा कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णांचं प्रमाण वाढू शकतं असा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला. याआधी सेनेगलमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण अन्य देशांइतकं जास्त नसल्यानं नागरिकांना मास्क वापरणं आणि अन्य निर्बंधांपासून काहीशी सुटका मिळाली होती. मात्र गेल्या काही आठवड्यात संसर्गाचं प्रमाण दुपटीनं वाढतंय, त्यामुळे सार्वजनिक सोहळ्यांवर आता बंदी घालण्यात आली. पश्चिम युरोपमधील अभूतपूर्व पुरातील काही सर्वात जास्त नुकसान झालेल्या भागांमधून पाण्याचा प्रवाह कमी होऊ लागल्याने बेल्जियमच्या पेपिन्स्टरमधील रहिवासी शनिवारी आपल्या पूरग्रस्त घरात परत गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि शनिवारी पश्चिम युरोपमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे 150हून अधिक नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. डच सैनिक आणि स्वयंसेवकांनी रात्रीतून डाईक्स, किनारपट्टी आणि रोडवेवर पहारा दिलाय. दक्षिण आणि डच शहरांतील बुंडे, वॉलबॅम्स, त्याचप्रमाणे ब्रुमेलेन आणि जुले या शहरातील हजारो रहिवाशांना गुरुवारी आणि शुक्रवारी बाहेर काढल्यानंतर शनिवारी सकाळी घरी परत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी पाश्चिमात्य युरोपमधील विनाशकारी पुरामुळे मृतांचा आकडा 150च्या वर गेला. शनिवारी पश्चिम युरोपमधील विनाशकारी पुरामुळे मृतांचा आकडा 150च्या वर पोहोचल्याचं आपण पाहिलं आहे. आणि त्यामुळे
जर्मनीच्या लष्कराला मदतीसाठी पाचारण करण्यात आलं होतं। पोलिसांनी सांगितलंय की आता सर्वात जास्त प्रभावित लोकांपैकी एक असलेल्या पश्चिम जर्मनीच्या अर्वेलर या काउंटीमध्ये 90हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि अधिक लोकांचा मृत्यू होण्याची भीती देखील आता व्यक्त केली जाते। गेल्या आठवड्यात झालेल्या विनाशकारी पुराचा तीव्र परिणाम झाल्यावर बेल्जियमच्या शाही जोडीने शुक्रवारी पेपिन्स्टर गावाला भेट दिली आहे। त्यांचं घर आणि व्यवसायाचं नुकसान झालंय अशा लोकांसोबत किंग फिलिप आणि क्वीन मॅथिल्डे यांनी संवाद देखील साधलेला आहे। स्थानिक रहिवाशांचं आणि नुकसान झालेल्या कॅफेच्या मालकांचं राणीने सांत्वन केलंय। नुकत्याच झालेल्या वादळानंतर पश्चिम जर्मनीतील उत्तर राईन वेस्टफालिया हे धरण फुटलंय आणि अनेक स्थानिक रहिवाशांना शनिवारी पहाटे तिथून बाहेर काढण्यात आलंय। नेदरलँडच्या सीमेवर असलेल्या ओफोवेन या गावात सुमारे 700 रहिवाशांना रूर नदीतील धरण फुटल्यामुळे तिथून बाहेर काढावं लागलंय। अनेक स्थानिकांनी पूरग्रस्त रस्त्यावर वाळूच्या थैल्यांचे बंधारे बांधून जुन्या शहराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला। अमेरिकेतल्या ओरेगॉनमध्ये मैलोन-मैल पसरलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्याचा अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्न करतायत। आता हा वणवा अगदी मूलभूत स्रोतही नष्ट करतायत तर बुटलेग फायर हा वणवा आता जवळपास 976 चौरस किलोमीटरवर पसरलाय। हा परिसर न्यूयॉर्क शहराच्या क्षेत्रफळापेक्षाही मोठा आहे। आतापर्यंत वणव्यामध्ये 67 घरं जळून खाक झाली आहेत तर 117 इमारतींचंही नुकसान झालंय। आणखी 5000 घरांना धोका असल्याचा तर 2000 लोकांना घरं रिकामी करण्याचा इशारा देण्यात आला। जर्मनीमध्ये पुरानं कहर केलाय। जर्मनीच्या ॲरॉल्फ खेड्यामध्ये पुरानं प्रचंड नुकसान झालंय आणि गेले काही सतत दिवस पडणाऱ्या पावसामुळे अत्यंत वाईट हवामान पूर यामुळे हजारो जर्मन नागरिकांना बेघर व्हावं लागलंय। या नागरिकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत किंवा ती धोक्याच्या पातळीवर आहेत आणि गेल्या काही वर्षांमधील हा सर्वात मोठा आणि वाईट पूर असल्याचं सांगण्यात येत आहे। संपूर्ण युरोपमध्ये आतापर्यंत 125 बळी गेलेत तर शेकडो लोक बेपत्ता झाले। पुरामुळे जर्मनीतील प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि या पुरामुळे शेकडो इमारतींचं नुकसान देखील झालंय। तर क्राइसबर्गमध्ये तर या पुराची अत्यंत भीतीदायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अनेक जण कामावर जात असताना या पुरामध्ये सापडलेत आणि दुसऱ्याच ठिकाणी वाहून गेलेत। पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे घराचा संपूर्ण साचा हल्लाय आणि घरं वाहून देखील गेली आहेत। जर्मनीमध्ये महापुरात आतापर्यंत 106 जणांचा बळी गेला। बेल्जियमच्या पेपिन्स्टर शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे। इथल्या वेसेड नदीच्या पुराचं पाणी शहरात शिरलं होतं आणि सगळ्या रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं होतं। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। देशातल्या विविध भागात किमान 20 लोकांचा बळी गेलाय तर 20 जण बेपत्ता झाल्याची माहिती देखील समोर आली आहे। मंगळवार हा बेल्जियमच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं पंतप्रधान म्हणालेत। पूर आणि दरडी कोसळल्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला होता। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत राहा जगाच्या पाठीवर। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। दक्षिण ऑलिम्पिक प्रतिनिधींनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला चिथावणी देणारा निर्णय घेतलाय। यानंतर कोरिया आणि जपान यांच्यात 16व्या शतकाच्या युद्धाचा उल्लेख केलाय। ICOCने दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाशी संपर्क साधून बॅनर काढण्यास सांगितलंय आणि याची पुष्टी टोकियो 2020च्या संयोजकांनी शनिवारी केली। 19 जूनला चीनमधील शांघाय टॉवरमध्ये एक हॉटेल सुरू करण्यात आलंय। जगातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे। 165 खोल्या असलेली 98 मजली ही इमारत आहे। इथे आणखी 7 रेस्टॉरंट्स देखील आहेत। त्यापैकी एक हेनली जिन नावाच्या 120व्या मजल्यावर आहे आणि हे जगातील सर्वात उंच ठिकाणच्या रेस्टॉरंटपैकी एक आहे। कोरोना व्हायरसच्या निर्बंधामुळे गेली 16 महिने बंद राहिल्यानंतर प्रिस्टिनाचे नाईट क्लब आता शुक्रवारी पुन्हा सुरू करण्यात आलेले आहेत। तर कोसोवो सरकारने रात्री मनोरंजन स्थळं उघडण्यास परवानगी दिली आहे परंतु काही निर्बंध अजूनही लागू आहेत। मुस्लिम बांधव मक्का इथे दाखल होऊ लागले आहेत। यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ 60,000 नागरिकच इथे हजेरी लावणार आहेत। हज यात्रा ही मुस्लिम बांधवांसाठी मोठी श्रद्धेची गोष्ट असते आणि आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे अशी त्यांची श्रद्धा असते। तर यंदा इथे येणाऱ्या यात्रेकरूंना स्मार्ट कार्ड वापरून वाहतुकीसाठी प्रवेश दिला जातोय। दरवर्षी लाखो मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी येत असतात।
जर हज यात्रा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियानं मक्कामध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे। शहरात विविध ठिकाणी चेक पॉइंट्स उभारण्यात आलेत। फक्त अधिकृत पास असणाऱ्यांनाच परवानगी देण्यात येते। इथल्या मुख्य मशिदीच्या परिसरात पोलिसांची सतत गस्त सुरू आहे। लोकांनी नियम पाळण्याचं आवाहन देखील सातत्यानं इथल्या प्रशासनाकडून केलं जात आहे। यावेळेस हज यात्रेसाठी फक्त सौदी अरेबियातील 60,000 नागरिकांनाच परवानगी देण्यात आली। यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची। मात्र महत्त्वाच्या सगळ्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे प्रशासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा आणि आठवणीने मास्क लावा। स्वतःची काळजी घ्या। नमस्कार।